आमच्या या गावात आज तुम्ही आला, मला खूप आनंद झाला. पण या गावात ना काही मंडळी आहेत मॅडम, ज्यांना तुम्हाला भेटायचं असतं. झी मराठीवर जशा वेगवेगळ्या मालिका होतात, तशाच आमच्याकडे सुद्धा काही मालिका शूट केल्या जातात. आणि टी व्हीवरती जसे आदेश बांदेकर असतात, तसे आमच्याकडे इकडे संदेश बांदेकर आहेत. दार उघड बये, दार उघड. आज आमची थुकरवाडी इतकी फेमस झालेली आहे, इतकी फेमस की खास परदेशात पण पाहुणे आले आहेत. वा, क्या बात आहे. पण ना माझं काय सवय माहिती आहे का, म्हणजे आपले कलाकार लोक इथे आले तर त्यांच्या आतमध्ये काय असं टॅलेंट दडलेलं आहे असं आमच्या थुकरवाडीच्या लोकांना आम्ही दाखवत असतो. म्हणून मी आज ही खास सज्जा तुमच्यासाठी केलेली आहे. म्हणजे असे काही फुलांचं असं डेकोरेशन वगैरे या ठिकाणी करायचं आहे. पण ते तुमचे पाहुणे कोण येणार होते? काय काय तुम्ही काय बोललात? तुमचे काय शेजारी तुमचे उत्सुक आहे यांना भेटायला? हा, आमच्या शेजारी एक हा. नवीन लग्न झालेलं कपल राहतं मॅडम. आणि काय आहे, आता ते सेलिब्रिटी येणार म्हटलं की त्यांचं असं म्हणणं आहे की एक फोटो काढायचा आहे त्यांच्यासोबत. तर आमंत्रित करूयात मिस्टर अँड मिसेस बुचकळे यांना. सर उखाणा घेत. घ्या 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 घ्या. काय आता नवीन लग्न झालं आपण काय बोलू शकत नाही. उखाणा घेते. इर्षाद घ्या घ्या. उखाणा हंड्यावर हंडे सात, त्याच्यावर ठेवली परत. वा वा रीमाताई अश्विनीताई आल्या, हवा येऊ द्याच्या घरात. वा वा. मॅडम, ही जी फुलं आहेत त्यातनं तुम्हाला एक सुंदर रांगोळी बनवायची आहे. पण रांगोळी काय बनवायची त्याचे विषय त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. त्याचे तुम्ही तिकडे आलात की तुम्हाला ते विषय आम्ही दाखवू. तर तुम्ही या. जोरदार टाळ्या टाळ्या. दोनही या मॅडम, मॅडम मान्यवरांसाठी. तुम्ही पण या, तुम्ही पण या, तुम्ही पण या. वा 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 वा, क्या बात आहे. आता विषय काय आहे? मोर तुमच्या वाट्याला आले. वन्स मोर. वन्स मोर नाही, फक्त मोर. हंस तुमच्या वाट्याला आले. या फुलात तुम्हाला हंस करायचं आहे. Exchange पण करू शकतो आपण नंतर. अश्विनी त्यांच्यासाठी काय आलेलं आहे बघूया. वा वा, क्या बात है. हरिण तुमच्यासाठी आलेलं आहे. हरिण अश्विनी त्यांच्यासाठी आलेलं आहे. वा वा वा. बनवतो त्याचं जे काय बनेल ते आपण नंतर त्याला लावू देऊ. नाही नाही, तुम्ही म्हणजे असं काही तुम्हाला ही फुलं लागली तर ही कुठलीही तुम्ही घेऊ वापरू शकता. तुम्हाला ती लागली तर ती पण घेऊ शकता. ही पानं पण घेऊ शकता. पानं कशाला लागतात मध्ये थकलो तर 500 पर्यंत लगेच आपण खाऊ शकतो. अरे हे किती लबाड आहेत दोघं. काय केलं? मोर लिहिलं. तांबा तुम्ही जिंकलेले नाही. हे बघूया काय काय कोणी कोणी केलंय. हे काय चिटिंग आहे? मोर लिहिलंय आणि हे काय मग ते आपण त्यांना बाहेरच काढू. बाहेर बाहेर काढतो तुम्हाला. क्या बात आहे. जोरदार टाळ्या. टाळ्या झाल्या Looking पाहिजे. हरिण. वा वा. ते भारतीय नाट्यात येलो रंग हा, हे मी पाय तर पाय दाखवले मी त्याच्यात. तर हे साधारण डायनासोर थोडंसं वाटू शकतं आपल्याला. थोडंसं फक्त मानेनं त्याचा डायनासोर झाला होता. म्हणजे मला वाटतं तिकडे आताच जुरासिक पार्क परिणाम असावा. तिकडचे हरिण अशा असावे बहुतेक है ना. जोरदार टाळ्या आमच्या या हरणासाठी. आता आणि रीमाताईंनी हंस काढलेला आहे. साधारणपणे इमू पक्षी हा जर मांडी घालून बसला तर तो तसा दिसू शकतो आपल्याला. तर त्याच्यात एक हंस तो आपल्याला दिसला. अहो म्हणजे फारच नाराज झालाय तो काहीतरी. काहीतरी नाराजी आहे त्याची. पण तुम्ही मला काही हंस रोडावर त्याला माहिती नाहीये तो राजहंस आहे. राज हंस आहे तो. तर पण त्या निमित्तानं कोणी रांगोळी काढायची हंस त्यांची भागलेली आहे. आणि हे बघा हे काय काढलंय मोर. हे चिटिंग आहे. हे चिटिंग आहे. नाही नाही नाही, याची आम्ही आम्ही मोर काढला. काय डोमलाचा मोर काढला? कुठे काय आहे? हे काय मोर? काय हे
हे मोर आहे यांचा मोर असं लिहिलंय त्यांनी. अहो वहिनी असं लिहायचं नव्हतं. बट ते तुमचा रोमॅन्स झाला असेल तर जरा थांबा ना 2 मिनिटं. हॅलो काका. हे बघा हे असं लिहिलंय त्यांनी मोर. हा. यांना ना कळतच नाही हो मारल्याशिवाय अक्कलच येते अरे थांबा, अहो, थांबा, ऐका थांबा. ऐका वहिनी, मी विनर डिक्लेअर करतो यांच्या पश्चात. तर साधारणपणे पाहता हा राजहंस आणि हे जे हरिण आहे ह्या दोन्ही चित्रांकडे बघितलं तर मला असं वाटतं की आता हे आमचे गेस्ट आहेत त्यामुळे हे दोन्ही जिंकलेले आहेत. क्या बात आहे. आणि हे हरलेले आहे त्यांच्यासाठी एक बरं यांच्याबरोबर एक फोटो काढत होतो तो काढा. काढा. जाऊ शकता. चला बघा. सेल्फी हा सेल्फी काढा. तर मॅम आता आमच्या गावातला आणखीन एक वेगळा सेगमेंट जाता जाता तुमच्या समोर आम्ही सादर करणार आहोत. तो म्हणजे रॅपिड फायर राऊंड. आणि त्याचबरोबर काही पत्रकार मित्र सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत. तेही पत्रकार मित्र तुम्हाला काही प्रश्न विचारतील. तर आता आपण रॅपिड फायर या राऊंडला सुरुवात करतोय. मी काही प्रश्न विचारणार आहे. पहिल्यांदा रिमाजींपासून सुरुवात करतो आणि एक विनंती की कृपया एकच तुम्ही यातलं उत्तर निवडावं. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. आई म्हणून तुमचा आवडता मुलगा सलमान खान की शाहरुख खान? शाहरुख खान. सगळ्यात मस्तीखोर मुलगी जुही चावला, काजोल, श्रीदेवी की माधुरी दीक्षित? काजोल. काजोल. आम्हाला ऐकायला आवडेल थोडक्यात की काय मस्ती करते काजोल. काजोल एका जागी 5 मिनिटं शांत बसली तरी भरपूर आहे. म्हणजे आता जरा शांत झाली आहे ती, तिला मुलं झाल्यामुळे. पण नाही तर चुलबुली जे एक हिंदीत शब्द असतो ना, हा 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 आयदर मोठमोठ्यांदी हसणं, जोक्स, म्हणजे तिचं कसं आहे ना, ज्यांच्याशी रॅपो आहे त्यांच्या समोर असं असतं. अदरवाईज काजोल एका कोपऱ्यात कुठेतरी अशी जाड पुस्तकं घेऊन बसलेली असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. तुम्हाला गाणी कशावर ऐकायला आवडतात? मोबाईल, सीडी की ट्रान्झिस्टर? ट्रान्झिस्टर. हा मुद्दाम आम्ही शोधून ठेवलेला प्रश्न होता कारण त्याची एक स्टोरी आहे ट्रान्झिस्टरची छोटीशी. माझ्या आईची आठवण आहे ती. वा. तिचा तो एक चिटुकला ट्रान्झिस्टर होता तिच्याकडे. तो हो. ती रात्री तिच्या उशाशी असायचा आणि तिला ती रात्रीची मराठी गाणी जी लागतात ती ऐकत झोपायला आवडायचं. त्यामुळे मला रेडिओवर गाणी ऐकायला आवडतं. वा. यानंतर पुढचा प्रश्न आहे. चित्रपटातली आवडती वेशभूषा साडी की साडी? की साडी? वा त्यातलंही त्यांनी वेगळं निवडलेलं आहे. क्या बात आहे. तर आणखीन काही प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत. त्यापैकी मला तत्पूर्वी पत्रकारांना काही प्रश्न आहेत का हे विचारायचे. पत्रकार काही प्रश्न आहेत का? हा मला भावे मॅडमना विचारायचं आहे. अच्छा. मॅडम म्हणजे परदेशात कसं असतं, म्हणजे तुम्ही सॅन फ्रान्सिस्कोला राहता तर तिथल्या रेशन कार्डवर तुम्हाला किती किलो गहू मिळतात? अरे काय नाही सर, जनमानसातला प्रश्न आहे सर, सामान्य घरातला. मॅडम सामान्य घरामध्ये टीव्ही मार्फत पोहोचलेले आहेत, कळलं पाहिजे लोकांना. हा हा मॅडम तिथे रेशन कार्डाची सिस्टम नाहीये. भयो एवढ्या गरीब देशात कशाला राहता मग तुम्ही? अरे मॅडम परत या तुम्ही, तुम्हाला सांगतो, तुम्ही परत या इथं. तुम्हाला लिगली 5 किलो गहू आणि ब्लॅक मध्ये 3 किलो देतो, आपल्यात राहू द्या. सिरियसली सांगतो मॅडम. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.